श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जॉईन करायचं आहे एकदम सविस्तर माहिती बघणार आहोत। ठीक आहे, तर सर्वात आधी पाठीमागचा भाग तयार करून घेऊया। तर सरक्या जे मेन फॅब्रिक आहे ते सरकी बाजू आहे वरून आणि त्याच्यावर ठेवून घेतलं अस्तर। ठीक आहे, आणि त्यानंतर इथे मी बघा पूर्ण गळ्याला असं एकसारखं मार्जिन करून घेतलेलं आहे। तर मी हे मार्जिन का करून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्या पूर्ण गळ्यावर एकसारखी टीप आली पाहिजे, म्हणजे एकसारखाच कपडा सगळीकडून सुटला पाहिजे। हा महत्वाचा पॉइंट आहे, हे खूप महत्वाचं आहे, सगळीकडून एकसारखं टीप येणे। जर तुमची एकसारखी टीप नाही आली तर तुमच्या ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही। ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच हा फॉर्म्युला यूज करा। पूर्ण गळ्यावर चॉकने आधी मार्जिन करायचं आणि मार्जिन लक्षात ठेवून टीप टाकायची। सोपं जातं, तुम्हाला सवय होईपर्यंत असा फॉर्म्युला वापरला तरी चालेल। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, आपल्याला जे शिल्लक फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे शिल्लक फॅब्रिक कटिंग झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावर असे कट मारत घ्यायचे, एक एक दीड इंचाच्या अंतरावर। हे कट मारल्याने आपले जे अस्तर असते ते आतमध्ये सहज फिनिशिंग सोबत पलटी होतं, मदत कुठे चुनी वगैरे पडत नाही। आणि हे कट मारताना आपली शिलाई व्यवस्थित कटिंग करायचं, म्हणजे शिलाई कट नाही झाली पाहिजे। ठीक आहे, तर पूर्ण गळ्यावर अशा अस्तर पलटी करून अस्तरवर टीप टाकून घ्यायची, डाश टीप म्हणतात त्याला। अस्तरवर टीप टाकून घ्यायची, मेन फॅब्रिकवर टीप जाऊ द्यायची नाही। असं थोडं थोडं कपडा सेट करत करत पूर्ण गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला। ठीक आहे, इथे बघा आता आपल्या गळ्यावर टीप टाकून झालेली आहे। त्यानंतर बघा आपला गळा आतमध्ये अगदी सहज फिनिशिंग सोबत पलटी झालेला आहे। स्टेप बाय स्टेप केलं तर व्यवस्थितच होणार आहे। त्यानंतर इथे बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा पूर्ण गळ्यावर वरतून फिनिशिंग टीप टाकताना सुद्धा एकसारखी टीप आली पाहिजे। अजून जवळून दाखवते बघा, जो गुटका असतो तो मशीनचा एकाच व्यवस्थित पोझिशन मध्ये फिरवायचा आणि गुटका लक्षात ठेवून बरोबर असा टीप टाकत घ्यायची, म्हणजे पूर्ण असा गोठासारखा आपला गोठ उभारून दिसतो एकसारखी टीप टाकल्याने। ठीक आहे, त्यानंतर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सगळीकडून जॉईन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जो शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर आता बघा आपण इथे शिल्लकचं फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे डाट टाकून घ्यायचं, बरोबर शोल्डरवर कपडा फोल्ड करायचा, तसाच खाली पकडायचा आणि हाताने सेट करून घ्यायचा आधी, आणि त्यानंतर डाट टाकून घ्यायचा। ही डाटची उंची तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार ठेवू शकता, तर इथे मी 4.5 इंचाचा डाट घेतलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर इकडला सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूचे डाट टाकून घ्यायचे। हे डाट टाकून झाल्यानंतर दोन्ही डाट एकसारखे आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे। हा शिवण झाल्यानंतर आपण जर सुरुवातीपासून अगदी काळजीपूर्वक जर केलं तर तुम्हाला फिनिशिंग भेटणारच आहे। त्यानंतर खाली इथे कमरपट्टी जॉईन करायची। बरेच जण काय करतात, फोल्ड मध्ये कमरपट्टी अगदी फिनिशिंग सोबत पलटी करतात, तेव्हा काय होतं ब्लाउज मागून उचलतं। तर वेगळी पट्टी कमरपट्टी वेगळी जॉईन केल्याने आपलं ब्लाउज उतरत नाही, शोल्डर सुद्धा उतरत नाही, त्याचं कारण हे आहे, आणि मागून तरंगत सुद्धा नाही आणि ब्लाउजला फिनिशिंग सुद्धा येते। ठीक आहे, 2-3 आहे, 2-3 बघा, आणि ब्लाउज सुंदर सुद्धा दिसतं। त्यानंतर एकदा फोल्ड मारायचं आणि परत एकदा फोल्ड मारायचं। पाठी आपल्या जे कमरेला आपल्या बॉडीला व्यवस्थित सेट होतं ही पट्टी वेगळी जॉईन केल्याने। बरेच जण पुचडा बंद इथे शिलाई करतात, त्या पद्धतीने सुद्धा होतं, पण जसं पाहिजे तसं त्याला फिटिंग जमत नाही, म्हणजे जसं पाहिजे तसं लुक त्याला येत नाही। ठीक आहे, त्यानंतर इथे बघा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे, तर आपण इथे लगेचच लेस लावून घेऊयात। तुम्ही कधी लेस लावता ते मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी पाठीमागचा भाग तयार झाल्यावर जर मला ब्लाउजला लेस लावायची असेल मी तेव्हाच इथे ब्लाउजला लेस लावून घेत असते। तुम्ही कशी लावता ते मला कमेंट करून सांगा। आणि इथे लेस लावण्याबद्दल थोडीशी ट्रिक बघूयात आपण, म्हणजे बघा मी लेस कशा पद्धतीने लावलेली आहे बघा। थोडासा म्हणजे आपला जो गोठाच्या आकाराचा कपडा असतो तो मी सोडत इथे
गोट लावून घेतलेला आहे, म्हणजे बघा गोटला जास्तून उभारून दिसेल आपला आपलं ब्लाऊजचं डिझाईन, म्हणजे डिझाईन क्रिएट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी लेस लावलेली आहे ती मी ती डबल लावून घेतली, म्हणजे बघा अजून त्याला भारी लुक आलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा पाठीमागचा भाग तयार झाला. तर आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर कटोरी अशी समोरासमोर ठेवायची. मेन फॅब्रिकची सरकी बाजू वरून आहे आणि उलटी बाजू खालून आहे. सरक्या बाजूवर मी अस्तर ठेवून घेतलं. आता बघा तो गळा आहे, हा जो कटोरीचा खोल भाग आहे गळ्याचा, तो सुद्धा आपल्याला अगदी फिनिशिंग सोबत पलटी करून घ्यायचा. जर तुम्हाला एकसारखा कपडा सोडता येत नसेल तर आता मी तुम्हाला इथे मार्जिंग आखून दाखवलं, तर असं मार्जिंग आखा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. जे कोणी नवीन शिकत असेल त्यांच्यासाठी खूप महत्वाची टेक्निक आहे ही. ठीक आहे. त्यानंतर हे शिल्लकचं फॅब्रिक आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आणि इथे छोटे छोटे असे 2-3 कट मारायचे, म्हणजे इथे खोल भाग येतो आपल्या गळ्याचा, तर व्यवस्थित फिनिशिंग सोबत पलटी व्हायला मदत होते. ठीक आहे. तर त्यानंतर अस्तर पलटी करून अस्तरवर 10 टिप टाकली. अस्तर फिनिशिंग सोबत आतमध्ये फोल्ड केलं, फिनिशिंग सोबत इथे टिप टाकून घ्यायची. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला कटोरी सगळीकडून आपल्याला जॉईन करून घ्यायचं, मेन फॅब्रिक आणि अस्तर. ठीक आहे. हे बघा मैत्रिणी, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते, जेवढं कटिंग महत्वाचं आहे तेवढं स्टिचिंग सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला दोन्ही सुद्धा गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्यानंतरच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला भेटलं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. इथे बघा मी कटोरी तयार करून घेतली. आता टाकून घ्यायचा आपल्याला डाट. हे बघा मैत्रीण, डाट किती टाकायचा आणि कसा टाकायचा महत्वाचा पॉईंट. डॉटची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं जेवढं मापाचं आहे त्याच्यानुसार 2.5 ते 3 इंचाची उंची घेऊ शकता. आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे जेवढा डाट आपण सोडलेला आहे, कटोरी जेवढी वाढवली तेवढाच दाबायचा आहे. 1.25 इंच वाढवला असेल किंवा 1.5 इंच वाढवलेला असेल, जेवढा तुम्ही कटोरी वाढवली तेवढीच आपल्याला डाचमध्ये कपडा घ्यायचा आहे. बघा महत्वाची पॉइंट आहे मैत्रिणी. दुसरी सुद्धा कटोरी याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आपल्याला. बघा हा डाट दोन्ही एकसारखे झाले आहे का नाही हे एकदा चेकिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला या पट्टीवर व्यवस्थित खालची बाजू सरकी आहे आणि त्याच्यावर ठेवून घेतलं मी अस्तर. आता जे गळ्याकडचा भाग आहे तो आपल्याला फिनिशिंग सोबत पलटी करायचा, म्हणजे बघा आपल्याला गोट लावायची गरज नाही किंवा त्याला तुरपाई पट्टीनंतर गोट लावून तुरपाई पट्टी सुद्धा करावी लागते, ते सुद्धा करायची गरज नाही. असं फिनिशिंग सोबत शिवल्यानंतर अस्तरचं ब्लाऊज, बिना अस्तरच्या ब्लाऊजला तर गोट लावावाच लागतो. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे फिनिशिंग सोबत एकसारखा कपडा सोडत टीप टाकत घ्यायची आहे आणि सगळीकडून आता आपल्याला मेन फॅब्रिक अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. जिथे जिथे आपलं शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये अडचण आली तर मला कमेंट करा. आपले आधीची भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट करा. कमेंटनुसार मी नक्कीच तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तुम्हाला एखादा जर कशात अडचण आली तर त्याची सुद्धा मला कमेंट करा, तरी पण मी तुमच्यासाठी ती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल. त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट जॉईन करायचा. बेल्ट सुद्धा असा समोरासमोर ठेवून घ्यायचा, त्याच्यावर ठेवायचं अस्तर, जेणेकरून आपला एकसारखा बेल्ट तयार नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर खालून इथे आपण टीप टाकून घेऊयात. सरळ अस्तर फोल्ड करायचं आणि अस्तरवर आपल्याला तिथे 10 टीप टाकत घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा त्यानंतर अस्तर असं आतमध्ये फोल्ड करून वरून फिनिशिंग टीप टाकायचे. हे बघा मैत्रीण, जेव्हा मी फिनिशिंग टीप शब्द वापरते तेव्हा म्हणजे वरून जी टीप टाकता ती दिसत नसली तरी सुद्धा एकसारखा कपडा सोडत टीप टाकायची, तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे. अगदी तुम्ही मॅचिंग जरी रील घेतली तरी पण तुम्हाला तिथे फिनिशिंग टीप टाकताना काळजी घ्यायची आहे, म्हणजे एकसारखा सगळीकडून कपडा सुटला पाहिजे. ठीक आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर इथे मी शिल्लक फॅब्रिक होतं ते इथे कटिंग करून घेतलेलं आहे. बघा दुसरा सुद्धा बेल्ट याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. आता बाही, तर बघा खाली ठेवलेला आहे मी मेन फॅब्रिकची सरकी बाजू वरून त्याच्यावर ठेवलेली आहे बाही अस्तरची.
त्यानंतर सर्वात आधी सरळ आपल्याला इथे एक टीप टाकून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर अस्तरवर टीप टाकायची आणि अस्तर आतमध्ये फोल्ड करून फिनिशिंग टीप टाकायची. बरेच जण काय करतात, अस्तरवर टीप न टाकता एकदा टीप टाकतात, अस्तरवर न टीप टाकता डायरेक्ट फोल्ड करून टीप टाकतं. तर तसंही होऊ शकतं, पण तुमच्या ब्लाऊजला जसं पाहिजे तसं फिनिशिंग त्याने येणार नाही. त्याच्यामुळे सांगते, अगदी स्टेप बाय स्टेप शिवा. तर बघा, आपण याच ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. या ब्लाऊजचे माप कसे काढायचं हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हा सुद्धा टाकलेला आहे. आणि हा तिसरा व्हिडिओ आहे, याच ब्लाऊजचं अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं फिटिंग करायचं हा टाकलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं आहे. बघा आपला ब्लाऊजला लुक बघा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.